मी आनंदी आहे. मला ठाऊक नव्हतं की रात्रीच्या वेळी तहान लागल्यामुळे माझं स्वयंपाकघरात जाऊन पाणी पिणं एवढा मोठा गुन्हा ठरेल. आज माझ्या स्वतःच्याच घरात माझ्या सुनांनी मला चोर ठरवलं होतं आणि माझे मुलगे तर ते इतके नालायक होते की ते आपल्या बायकांपुढे काहीच बोलू शकले नाहीत. हेच सगळं विचार करून मी रडत होते. तेवढ्यात माझ्या दोन्ही सुना आल्या आणि माझं सगळं सामान उचलून इकडे तिकडे फेकू लागल्या आणि म्हणाल्या, सांगा, तुम्ही चोरी केलेले पैसे कुठे लपवले आहेत? मी जसं त्यांना काही सांगू इच्छित होते तेवढ्याच चोरीच्या आरोपाने आईचं हृदय तोडलं होतं. आनंदीबाई रात्रीच्या थकव्यामुळे अजून नीट उठूही शकल्या नव्हत्या की अचानक त्यांची सून काजल बेधडक खोलीत आली. आई, तुम्हाला जरा तरी लाज वाटत नाही? तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असा मी कधीही विचार केलेला नव्हता. आनंदीबाई तिचे बोलणं ऐकून आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या. आता मी असं काय केलं आहे सुनबाई की तू मला इतकं सुनावत आहेस? त्यांनी हळूच म्हटलं तर काजलने मोठ्या टोमणे मारण्याच्या अंदाजात दोन्ही हात एकमेकांवर दुमडले आणि मोठे मोठे डोळे करत म्हणाली, तुम्ही कामच अशी करता, नाही तर मला काही हौस नाहीये की सकाळी सकाळी मी इथे येऊन तुमच्यासोबत कटकट करेन. बघा आई, मी साफ तुम्हाला विचारत आहे. मला फिरवून फिरवून बोलण्याची मुळीच सवय नाही. आनंदीबाई पुढे काही बोलणारच होत्या की तेवढ्यात काजल मध्येच बोलली, तुम्ही रात्री स्वयंपाकघरात गेल्या होत्या ना? आधी मला हे साफ सांगा. तर आनंदीबाईंनी होकारार्थी मान हलवत म्हटलं, हो सुनबाई, मला तहान लागली होती आणि माझ्या खोलीतल्या तांब्यात पाणीही नव्हतं, म्हणूनच मी पाणी घेण्यासाठी गेले होते. इतकं ऐकताच काजल जोरात ओरडली, दिव्याचे बाबा लवकर या, बघा तुमच्या आईची लक्षणं, आणि विभा तू पण ये. काजलला अशा प्रकारे ओरडताना पाहून आनंदीबाई घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, सुनबाई, अखेर असं काय केलं आहे मी जे तू सगळ्यांना अशा प्रकारे ओरडून ओरडून इथे गोळा करत आहेस? काजल रागात येऊन आणखी जोरात म्हणाली, आता येऊ दे सर्वांना, मग मी तुम्हाला स्वतः सांगेन. तिचा मोठा आवाज ऐकून तिचा पती धीरज आणि जाऊ विभा निखिल सोबत खोलीत आले. धीरजने आत येताच रागाने म्हटलं, काय झालं आहे? सकाळी सकाळी इतका गोंगाट का घातला आहे? तर त्याचा भाऊही आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, हो वहिनी, सांगा, अखेर काय गोष्ट झाली आहे आणि तुम्ही अशा प्रकारे आम्हाला ओरडून ओरडून आईच्या खोलीत का बोलावलं आहे? तेवढ्यात काजल जोरात म्हणाली, तुम्ही लोक स्वतःच बघून घ्या. मी तर फक्त विचारू इच्छिते की आपल्या आई मध्यरात्री चोरून स्वयंपाकघरात काय करायला गेल्या होत्या? आनंदीबाई हे बोलणं ऐकून थक्क झाल्या. त्यांनी म्हटलं, मी चोरून गेले नव्हते सुनबाई, मला तहान लागली होती आणि तांब्यात पाणी नव्हतं, म्हणून मी स्वयंपाकघरात पाणी घेण्यासाठी गेले होते. अरे वा, पाणी घ्यायला गेल्या होत्या की स्वयंपाकघरात डोकावून बघायला गेल्या होत्या? हे ऐकून धीरजने कपाळावर आटे आणत म्हटलं, काजल, आई फक्त पाणी घ्यायला गेल्या होत्या, यात इतका मोठा गोंधळ घालण्याची काय गरज आहे? पण काजल कुठे थांबणार होती. तिने आणखीनच मोठ्या आवाजात बोलत म्हटलं, पाणी घ्यायला गेल्या होत्या तर मग फक्त स्वतःच पाणी घेऊन यायच्या ना, मग त्या स्वयंपाकघरात जाऊन साफसफाई का करू लागल्या? हे ऐकून काजलची जाऊ विभा पण आपल्या जावेच्या हो ला हो मिळवत म्हणाली, अगदी बरोबर दीदी, माहीत नाही आईनं रात्री साफसफाई करण्याचा छंद का जडला आहे. निखिल, जो आतापर्यंत गप्प होता, तो चिडून म्हणाला, अरे वहिनी, यात इतका जास्त रागवण्याची काय गरज आहे? आईने जर काही भांडी घासून ठेवली आहेत तर यात काय चुकले? अरे तुम्हाला माहित नाहीये दीरभाऊ, साफसफाईच्या गोष्टीपर्यंत तर ठीक आहे, पण मी स्वयंपाकघरात दिवसा 5,000 रुपये सुद्धा ठेवले होते आणि ते पण तुमच्या आईने साफ केले आहेत. जर यांना पैसे हवे होते तर तोंड उघडून माझ्याकडे मागितले असते, पण अशा वयात चोरी करणं काय यांना शोभतं? काजलच्या या बोलण्याने जणू संपूर्ण वातावरणाला आणखीनच भयानक बनवलं. घरात लहान लहान मुले आहेत, मला सांगा, ती यांच्याकडून काय शिकतील? मी तर खरोखर खूप हैराण झाले आहे. आई तुमच्या प्रत्येक वागण्याने तिने आपल्या साडीचा पदर घट्ट कमरे खोचला आणि रागीट नजरेने आपल्या सासूकडे पाहू लागली. आनंदीबाईचे डोळे आपली अशी नाचक्की पाहून भरून आले. त्यांचे अश्रू वाहू लागले होते. त्यांनी थरथरत्या ओठांनी म्हटलं, सुनबाई, इतका मोठा आळ माझ्यावर आणण्यापूर्वी जरा एकदा विचार तर केला असता. मी भला तुमचे पैसे का घेईन? मला पैशाचं काय करायचंय? मी कोणाचेही पैसे घेतलेले नाही. धीरज, जो आजपर्यंत गप्प उभा होता, तो रागावत म्हणाला, अरे आई, जर तू पैसे घेतलेले आहेत तर मग साफ सांग ना, का सकाळी सकाळी एवढा मोठा गोंधळ घालत आहेस? मुलाच्या तोंडून हे ऐकून आनंदीबाईचे डोळे आश्चर्याने आणखी मोठे झाले. त्यांचा स्वतःचा सख्खा मुलगा, ज्याला वाढवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले होते, आज तोच त्यांच्यावर चोरीचा आळ आणत होता. आनंदीबाईच्या डोळ्यातून अश्रू सलग वाहत होते. त्यांनी आशेने आपल्या लहान मुलाकडे म्हणजेच निखिलकडे पाहिले की कदाचित तो तरी त्यांच्या बाजूने काहीतरी बोलेल, पण निखिल तो तर गप्प उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आपल्या आईसाठी ना तर काही आपुलकी होती ना काही सहानुभूती. तेवढ्यात काजलने रागात एक दीर्घ श्वास घेतला आणि टोमणा मारत म्हणाली, आता अशा प्रकारे हे खोटे अश्रू वाहून काय होणार आई?
सत्य तर हेच आहे की ते पैसे तुम्हीच चोरले आहे. या घरात राहून तुम्हाला भला खाण्यापिण्याची काय कमतरता आहे, तरीही तुमचा लोभ संपायचं नावच घेत नाही. निखिलने सुद्धा या गोष्टीवर मान हलवत म्हटलं, हो वहिनी, तू बरोबर बोलत आहेस आणि मला हे सगळं ऐकून खूपच जास्त वाईट वाटत आहे. आई, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता तरी कमीत कमी तुम्ही खरं सांगा. आनंदीबाईचे हृदय हे सगळं ऐकून जणू आतून तुटले होते. त्यांनी थरथरत्या हाताने आपले अश्रू पुसले आणि अडखळत्या आवाजात म्हणाल्या, निखिल बाळा, काय तू पण माझ्याबद्दल हेच विचार करतोस की मीच ते पैसे चोरले आहेत? तर निखिल सुद्धा एका क्षणासाठी आपल्या आईकडे पाहू लागला आणि मग त्याने आपली नजर फिरवली. आई, जर तू घेतले नाहीस तर मग ते पैसे कुठे गेले? घरात कोणी बाहेरचा तर येत नाही. हे शब्द ऐकताच आनंदीबाईचे डोके एकदम फिरू लागले. त्यांना चक्कर येऊ लागली. याच घरात जन्माला आलेला, याच घरात संगोपन झालेल्या आणि मोठे झालेल्या मुलांचा आज आपल्याच आईवर विश्वास नव्हता. जेव्हा चक्कर आल्यामुळे त्यांचे पाय अडखळले तेव्हा त्या तिथेच खाटेवर बसल्या आणि मऊपणाने म्हणाल्या, जर तुम्ही सर्व लोक हेच विचार करत असाल तर मग ठीक आहे. आता यापेक्षा जास्त मी माझ्या सफाईत ना काही बोलणार आहे ना काही करणार आहे. काजलने तोंड वाकडं करत म्हटलं, बघितलं, जेव्हा खोटं पकडलं गेलं तर यांनी सफाई देणंही बंद केलं. चला आता पुरे करा, आम्हाला आणखी काही कामं आहेत. इतकं बोलून ती रागाने पाय आपटत खोलीबाहेर आली तर बाकी सर्व लोकही परत आपापल्या खोलीत निघून गेले. आनंदीबाई आपल्या जागेवर बसून राहिल्या आणि त्यांच्या लाल झालेल्या डोळ्यातून सलग अश्रू वाहत होते. त्यांच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न घोंगावत होता की काय खरोखर आता या घरात माझं कोणीच उरलं नाहीये? आईच्या वाट्याचं दुःख आणि 2 समोशांची भूक. आनंदीबाईंना तो दिवस आठवू लागला जेव्हा त्यांचे घर आनंदाने भरलेले होते. त्या आपल्या खोलीत तयार होत होत्या आणि त्यांचे पती यशवंतराव वारंवार दारात येऊन डोकावत होते. अरे शेवटी किती वेळ आणखी लागणार आहे तुला? लवकर कर. कुठे असं नको व्हायला की तिथे लग्न होऊन जाईल आणि आपण सगळ्यात शेवटी पोहोचू. यशवंतरावांनी हसत म्हटलं तर आनंदीबाई हसल्या आणि म्हणाल्या, साडीचा पदर नीट करत म्हणाल्या, शेवटी मुलाची आई आहे तर छान तयार होणं तर बनतच ना. त्या दिवशी संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या मोठ्या मुलाचे म्हणजे धीरजचे लग्न होते आणि संपूर्ण कुटुंब हसण्या खिदळण्यात गुंग होते. आनंदीबाईंनी आपल्या सुनेच्या स्वागतासाठी खूप तयारी केली होती. प्रत्येक लहान लहान गोष्टींची सगळी काळजी घेतली होती की सुनेला कोणतीही अडचण येऊ नये. काजल जेव्हा पहिल्यांदा सून म्हणून आली होती तेव्हा आनंदीबाईंनी तिला मोठ्या प्रेमाने मिठी मारली होती आणि म्हटलं होतं, बाळा, आतापासून हे घर तुझं आहे. जी काही गरज असेल ती न संकोचता नेहमी सांगत जा. पण आज तीच काजल त्यांच्यावर चोरीचा आळ आणत होती. त्यांचे स्वतःचेच मुलगे त्यांच्या सफाईला खोटे ठरवत होते. आठवणींचा हा सिलसिला इतका गहिरा होता की आनंदीबाईंच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. त्यांनी आपल्या मनातल्या मनात म्हटलं, काश आज तुम्ही जिवंत असते यशवंतराव, तर मला अशा प्रकारे आपतांच्या मध्ये परके झाल्याची जाणीव कधीच झाली नसती. आनंदीबाई अजूनही आपल्याच विचारात हरवून गेल्या होत्या की तेवढ्यात दारात अचानक सावट झाले. नजर उचलून पाहिले तर लहान सून खोलीत आली आणि काहीही न बोलता जवळच्या टेबलावर चहा ठेवून निघून गेली. त्यांनी मनातल्या मनात विचार केला, पूर्वी जेव्हा त्यांचे पती जिवंत होते तेव्हा त्यांच्यासोबत सकाळी चहा पिण्याची मजा काही वेगळीच असायची. ते नेहमी म्हणायचे, आनंदी, जोपर्यंत तू माझ्यासोबत बसून चहा पित नाहीस मला छानच वाटत नाही. माझ्या दिवसाची सुरुवातच चांगली होत नाही. पण आज एकट्या बसलेल्या आनंदीबाईसाठी तो चहा एखाद्या विषाच्या प्याल्यासारखा वाटत होता. वेळ निघून गेला आणि संध्याकाळ होऊ लागली. आनंदीबाईंनी सकाळपासून काहीही खाल्ले नव्हते. पोटात जशी कळा येत होती, अशक्तपणाही जाणवत होता. त्यांनी इकडे तिकडे पाहिलेत पण घरात कोणीच नव्हते जे त्यांना हे विचारेल की त्यांनी अजूनपर्यंत जेवण केले आहे की नाही. मुलगे सुना सर्व आपापल्या कामात व्यस्त होते. त्या हळूच खाटेवरून उठल्या आणि दाराच्या मागे टांगलेल्या आपल्या पिशवीला उतरवले. त्यात काही नाणी पडलेली होती जी त्यांनी कधीतरी वाचून ठेवली होती. आपल्या पिशवीला घट्ट पकडत त्या घराच्या दाराच्या दिशेने वाढल्या. पण जशा बाहेर जाऊ लागल्या तेवढ्यात मोठ्या सुरेचा मोठा आवाज आला. आई, आता कुठे चाललात? आनंदीबाई थांबल्या आणि हळूच म्हणाल्या, मी फक्त बाहेरपर्यंत जात आहे. सुनबाई, अखेर तुम्हाला बाहेर जाण्याची काय गरज आहे? कुठे गल्लीत बसून आपली दुःखद कहाणी ऐकवण्यासाठी तर जात नाही आहात ना, जेणेकरून इतरांकडून सहानुभूती मिळवू शकाल आणि आम्हा लोकांची वाईट गोड गाऊ शकाल. आनंदीबाईंनी हे ऐकले तर त्यांचे हृदय आतपर्यंत हादरले. त्यांनी हळूच म्हटलं, नाही सुनबाई, फक्त मी थोडं फिरून येऊ इच्छिते. तर काजलने तोंड वाकडं करत म्हटलं, ठीक आहे, पण जास्त दूर जाऊ नका. मग घराची कामं कोण करणार? आनंदीबाई त्या गोष्टीवर काहीच बोलल्या नाही. त्यांच्या डोळ्यात थोडी ओल आणि मग त्या जड पावलांनी दाराबाहेर निघून गेल्या. त्यांच्या चालीत पूर्वीसारखा वेग नव्हता, पण हृदयात फक्त एकच गोष्ट चालली होती की आता एका आईला 2 घासही मागून खावे लागतील. त्यांनी आपल्या पिशवीला घट्ट पकडले आणि पुढे वाढल्या.
त्या अजून काही अंतरच पोचल्या होत्या की तेवढ्यात रस्त्यात एक समोसेवाला दिसला. त्यांना खूप जोरात भूक लागली होती म्हणून त्यांनी विचार केला का ना एक प्लेट समोसे खाऊन घ्यावे. मग काहीतरी विचार करून त्याने विचारले, बाळा एक समोसा कितीला आहे? आजी पूर्ण प्लेट 30 रुपयाची आहे. हे ऐकून आनंदीबाईंनी आपल्या पिशवीच्या आत डोकावले. पण मग त्या स्वतःशीच म्हणाल्या, फक्त 10 रुपये कमी आहेत. उदास होऊन त्या म्हणू लागल्या, बाळा माझ्याकडे तर 10 रुपये कमी आहेत. तर समोसेवाला आनंदीबाईची अवस्था पाहून म्हणाला, काही हरकत नाही आजी, तुम्ही मला 20 रुपयेच देऊन टाका. आनंदीबाईच्या डोळ्यात एका क्षणासाठी आशेचा किरण चमकला. त्यांनी आपल्या हाताने आपल्या पिशवीत ठेवलेले पैसे काढले आणि समोसेवाल्याच्या हातात दिले. गरम गरम समोश्यांच्या सुवासामुळे त्यांची भूक आणखीनच वाढली होती. जसं त्यांनी पहिल्या समोश्याचा घास तोडला त्यांच्या डोक्यात जुन्या आठवणी ताज्या झाल्या. अरे आई लवकर समोसे दे ना, मला खूप जोरात भूक लागली आहे. लहान मुलांचा म्हणजे निखिलचा आवाज आज सुद्धा त्यांच्या कानात गुंजत होता. जेव्हा त्यांची मुले लहान होती तेव्हा त्या स्वतः मोठ्या प्रेमाने त्यांच्यासाठी समोसे बनवत असत. त्यांचे दोन्ही मुलगे मजेत समोसे खायला बसून जात असत. त्यांचे पती सुद्धा हसत म्हणायचे, अरे वा आज तर सुवास इतका छान येत आहे की वाटतंय सुवासानेच पोट भरेल. तर आनंदीबाई हसत म्हणायच्या, सुवासाने पोट नाही भरत. निखिलचे बाबा घ्या तुम्ही पण गरम गरम समोसे पोट भरून खा. आणि आज तो दिवस आहे की तीच आई जी कालपर्यंत आपल्या मुलांना गरम गरम समोसे बनवून खाऊ घालत होती तीच आज या गल्लीच्या कोपऱ्यात उभी राहून मुला सुनांच्या घरात राहत असूनही 2 घासांना अवलंबून होती. जसा त्यांनी पहिला समोसा खाल्ला त्यांच्या गळ्यात काहीतरी अडकल्यासारखे झाले. हा समोसा त्यांच्यासाठी फक्त खाण्याची गोष्ट नव्हती तर त्या सर्व जुन्या आठवणींची सल होती जी आता एखाद्या होऊन गेलेल्या सुंदर स्वप्नासारखीच वाटत होती. समोसेवाला त्यांना लक्षपूर्वक पाहत होता. त्याने जाणवले की या वृद्ध आईच्या डोळ्यात अश्रू आहेत. तो हलकासा हसला आणि म्हणाला, आजी जर तुम्हाला आणखी समोसे हवे असतील तर तुम्ही येऊन घ्या, पैशाची अजिबात काळजी करू नका. तर आनंदीबाईंनी थरथरत्या हाताने आपल्या पदराने अश्रू पुसले आणि हलकेच मान हलवत म्हणाले, नाही बाळा बस झालं. देव तुला नेहमी सुखात ठेव बाळा, तू खूप प्रगती कर. समोसे खाल्ल्यानंतर देवाचे नाव घेऊन आनंदीबाई तिथून चालू लागल्या. पण त्यांचे पाय अडखळले आणि त्या तिथेच रस्त्याच्या कडेला बसल्या. पोट तर थोड्या वेळासाठी भरले होते पण हृदयात जे दुःख होते ते भला कसे कमी होणार. जसे तसे करून त्या उठल्या. त्यांचे पाय अजूनही अडखळत होते पण हृदयात एक अजीबशी शांतता होती. कदाचित पोटात काहीतरी पोहोचले होते किंवा त्या समोसेवाल्याची मेहरबानी होती जो त्यांना न ओळखताही त्यांचे दुःख समजून गेला होता. हळूहळू आनंदीबाईची पावले मंदिराच्या दिशेने वाढू लागली. त्यांच्यासाठी मंदिरात जाणे फक्त देवाचे दर्शन घेणेच नव्हते तर काही क्षण शांततेत बसण्याचा मार्ग होता. आईवर चोरीचा आळ आणि तुटत असलेला विश्वास. तिथे त्यांना कोणीही टोमणे मारत नव्हते, कोणीही त्यांची बेइज्जती करत नव्हते, कोणीही त्यांच्याशी असे म्हणत नव्हते की त्या ओझं बनल्या आहेत. मंदिरात पोहोचून त्या एका कोपऱ्यात बसल्या आणि देवाकडे पाहू लागल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि हृदयात हजारो प्रश्न होते की देवा मी सर्वांचे चांगले इच्छिले, मग मी आज माझ्याच घरात परकी का झाले. त्यांचे ओठ हलले पण भला त्यांच्या या प्रश्नांचे उत्तर कोण देणार. देव सुद्धा गप्प होता. काही वेळानंतर त्यांनी आपल्या पिशवीतून लहानशी माळ काढली. ही तीच माळ होती जी त्यांच्या पतीने त्यांना दिली होती. जेव्हा कधी त्या त्रस्त असायच्या तेव्हा ती माळ घेऊन बसत असत. आज सुद्धा ती माळ जप करत आपल्या धुंदीत देवाचे नाव घेत होत्या की तेवढ्यात एक आवाज आला. आजी तुम्ही इथे एकट्या बसल्या आहात. हे ऐकून त्यांनी दचकून पाहिले तर एक तरुण त्यांच्या समोर उभा होता. डोळ्यात आपुलकी आणि चेहऱ्यावर मऊपणा दिसत होता. आनंदीबाईंनी काही वेळ त्याला पाहिले आणि मग धीम्या आवाजात म्हणाल्या, बाळा तू मला ओळखतोस. तो माणूस हसला आणि जवळ बसत म्हणाला, आज या गल्लीत भला कोण आहे जो तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही तर दररोज मंदिरात येता. आज तुम्हाला या अवस्थेत पाहिले तर माझे मन मानले नाही. तुम्ही ठीक तर आहात ना. तसे माझे नाव संजय आहे. आनंदीबाईचे डोळे भरून आले. इतक्या वर्षानंतर कोणीतरी त्यांच्या चौकशीबद्दल विचारले होते. आजी काय तुम्ही काही खाल्ले आहे. त्यांनी लगेच उत्तर दिले नाही तर एका हलक्या हास्यासोबत मान हलवून दिली जसे की काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असाव्यात. पण संजय त्यांची शांतता समजून चुकला होता. त्याने झटकन एक बुंदीचा लाडू काढून त्यांच्या हातावर ठेवला. हे घ्या आजी, हा प्रसाद आहे आणि देवाच्या प्रसादाला कधीही नकार दिला जात नाही. आनंदीबाईने लाडूकडे पाहिले आणि मग त्याला आपल्या कपाळाला लावून खाऊ लागल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि संजयने पाहिले की त्यांचे अश्रू थांबत नव्हते. तर तो म्हणू लागला, आजी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चालू शकता. माझी आई तर आता या जगात नाहीये आणि माझी पत्नी सुद्धा तुम्हाला भेटून खूप आनंदी होईल. आनंदीबाईने त्यांच्या डोळ्यात पाहिले. इतकी आपुलकी त्यांना वर्षानंतर जाणवली होती. पण काय त्या त्याच्यासोबत जाऊ शकत होत्या. काय त्यांच्या आप्तांना त्यांची गरज नाहीये.
हृदयात बरेच प्रश्न उठत होते, पण आता या वयात कोणावरही ओझं बनणं योग्य होणार नाही. हा विचार करून त्यांनी हलक्या हास्यासोबत म्हटलं, बाळा, तुझी आई खूप नशिबान होती जिला तुझ्यासारखा मुलगा मिळाला. पण मी आता आणखी कोणावर ओझं बनू इच्छित नाही. देवाने जोपर्यंत मला चालण्या फिरण्याच्या लायकीचे ठेवले आहे तोपर्यंत मी माझे जीवन स्वतःच घालून देईन. संजय त्यांच्याकडे पाहून अगदी गप्प झाला. तो विचार करू लागला की या आजी आपल्या हृदयात किती दुःख साठवून बसले आहेत, तरीही कोणापुढे हात पसरू इच्छित नाही. तो काही बोलणारच होता की तेवढ्यात आनंदीबाईने आपली पिशवी उचलली आणि मंदिराच्या आत निघून गेल्या. त्यांनी देवापुढे डोके टेकवले आणि त्याच्याकडे मागितले की देवा, वयाच्या या टप्प्यावर मला नेहमी इतकी ताकद दे की मला कधी कधी कोणापुढे हात पसरावे लागू नये. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. गुरुजींनी जेव्हा हे सगळे पाहिले तेव्हा पुढे होऊन म्हणाले, तुम्ही ठीक तर आहात ना आनंदीबाई? तर त्यांनी आपले अश्रू पुसत म्हटलं, हो, बस असंच कधी कधी माझं मन जड होतं. तेवढ्यात गुरुजी त्यांना प्रसादित म्हणाले, ताई, तुम्ही रोज मंदिरात येत जा, कारण जेव्हा सर्व रस्ते बंद होतात तेव्हा देवाचा सहारा आपल्याला शांतता देतो. आनंदीबाईंनी प्रसाद घेतला आणि मग हसत तिथून निघून जाऊ लागल्या. तेवढ्यात मंदिरात एक स्त्री आली आणि त्यांच्याकडे पाहत म्हणाली, अरे आनंदीबाई, ही तू काय अवस्था करून ठेवली आहेस? तुझ्या घरात सगळे ठीक तर आहे ना? तर त्यांनी आपले डोके उचलले आणि पाहिले तर ती त्यांची जुनी शेजारीण मधू होती, जी खूप वर्षानंतर त्यांना भेटली होती. त्यांनी दीर्घश्वास श्वास घेतला आणि डोके झुकवले. घर ते कुठे राहिले मधू? आता तर फक्त एक छप्पर आहे जिथे फक्त राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मधुजी त्यांचे बोलणे ऐकून थक्क झाल्या. हे तू काय म्हणत आहेस आनंदी? अखेर हे सगळे कसे झाले? आनंदीबाई सांगू तर खूप काही इच्छित होत्या, पण त्यांच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. काही वेळ गप्प राहिल्यानंतर त्यांनी हळूच म्हटलं, आता मी काय सांगू बहीण मधू? ज्या मुलांसाठी मी माझे संपूर्ण आयुष्य लावले, आता मी त्यांच्यासाठीच ओझं झाले आहे. सुना टोमणे मारतात आणि मुलगे गप्प राहतात. मला जेवणासाठीही विचारणारे कोणीही नाही. आता तर मी माझ्याच घरात परकी आहे. मधूला तर विश्वास बसला नाही. अरे, तुझे दोन्ही मुलगे तर किती आज्ञाधारी होते. ते नेहमी तुझी किती सेवा करत असत. अखेर ते असे कसे बदलले? आनंदीबाईच्या डोळ्यातून हे ऐकून अश्रू निघू लागले. अचानक तर काहीच बदलले नाही मधू. यशवंतरावाच्या जाण्यानंतर हळूच मुलगे मला गोष्टी सुनावू लागले आणि मग माझी गरज कमी होत गेली आणि मग एके दिवशी जाणीव झाली की मी त्या घरात एक ओझं आहे. हे ऐकून मधू बहिणीच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. मी तर विचार केला होता की आता तुझे मुलगे तुझी खूप सेवा करत असतील, पण हे सगळे ऐकून मला तर खूप दुःख झाले. तर आनंदीबाईने हलक्या हास्यासोबत म्हटलं, आता तर बस देवच आहे जो मला सहारा देते. जेव्हा मन खूप जड होतं तेव्हा मी इथेच निघून येते. देवाच्या घरात कमीत कमी कोणी मला उलटसुलट गोष्टी तर सुनावत नाही. तेवढ्यात मधू बहिणीने त्यांचा हात पकडला आणि म्हणाली की जर तुला कधीही माझी गरज भासली तर तू न संकोचता माझ्याकडे येऊन जा. माझ्या घराचे दरवाजे नेहमी तुझ्यासाठी उघडे आहेत. हे ऐकून आनंदीबाईने आपले डोके झुकवले. त्या मनातल्या मनात त्या जाणत होत्या की आता कोणाच्याही घरी जाऊन राहणे सुद्धा त्यांच्यासाठी शक्य नाही. काही वेळ गप्पा मारल्यानंतर आनंदीबाई जड पावलांनी आपल्या घराच्या दिशेने निघाल्या, पण जशा त्या दारापाशी पोहोचल्या तर थक्क झाल्या. त्यांच्या खोलीतून मोठे मोठे आवाज येत होते. जशी त्यांनी खोलीच्या दिशेने पावले वळवली तर आतले दृश्य पाहून त्या तर थक्कच झाल्या. खोली पूर्णपणे विखुरलेली पडली होती. खोलीच्या मध्यभागी दोन्ही सुना काहीतरी शोधण्यात गुंतल्या होत्या. त्यांच्या हरकतीवरून साफ माहीत पडत होते की त्या कोणत्या तरी खास गोष्टीच्या शोधात होत्या. आनंदीबाई हे सगळं पाहून हक्काबक्का झाल्या. हे काय करत आहात तुम्ही दोघी? थरथर त्या आवाजात आनंदीबाईने विचारून घेतले तर काजल रागाने घुरत म्हणाली, चांगलं झालं तुम्ही आल्या. आता साफ सांगा की ते पैसे कुठे ठेवले आहेत? हे ऐकून आनंदीबाईने आश्चर्याने विचारले, पण कोणते पैसे? अरे, तेच 5,000 रुपये जे तुम्ही स्वयंपाकघरातून चोरले आहेत. आम्ही संपूर्ण घरात पैसे शोधले पण आम्हाला तर कुठेच मिळाले नाहीत. आनंदीबाईंना हे ऐकताच असे वाटले जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असावी. आनंदीबाईच्या अधिकाराची चावी. मी कोणतेही पैसे घेतलेले नाही. आनंदीबाईचा आवाज धीमा पडला. तुम्हा लोकांना शुद्ध तरी आहे का की तुमच्या सासूवर इतका नीच आळ आणत आहात? बघा आई, हे नाटक बंद करा आणि गप्पच आमचे पैसे काढून देऊन टाका, नाहीतर मुळीच चांगलं होणार नाही. आणि जर पैसे मिळाले नाही तर मग बघून घ्या की आम्ही तुमची काय अवस्था करू. आणि मग आम्हाला म्हणू नका की आम्ही तुम्हाला आधी सांगितले नव्हते. तसेही आता या घरात तुमची गरजच काय उरली आहे? हे ऐकताच आनंदीबाईचे काळी छिन्न विछिन्न झाले. त्यांनी आशेने दाराकडे पाहिले की कदाचित त्यांचे मुलगे येतील आणि या सुनांचे बोलणे ऐकतील. पण घरात कोणालाही हे जाणून घेण्याची कोणतीही इच्छा नव्हती की त्यांच्या आईवर काय बेतत आहे. आता अशा प्रकारे इतके साधे बनण्याचा कोणताही फायदा नाही आई. जर पैसे नाही मिळाले तर मग आम्ही या घरात तुमचे राहणे कठीण करून टाकू. काजलने टोमणा मारत म्हटले तर आनंदीबाईच्या डोळ्यातून अश्रू निघू लागले.
त्यांनी आपल्या खाटेकडे पाहिले आणि जड पावलांनी जाऊन त्यावर बसल्या. काजल खूप वाईट प्रकारे रागात फणफणत होती. तिने पुढे होऊन एका झटक्यात आनंदीबाईची पिशवी त्याच्या हातातून जोरात ओढून घेतली, ज्यामुळे आनंदीबाई वाईट प्रकारे हलल्या. ती म्हणू लागली, बघते अखेर या पिशवीत काय आहे. असू शकतं पैसे चोरी करून यातच लपून ठेवले असतील. या गोष्टीवर आनंदीबाई घाबरल्या. नाही सुनबाई, यात काहीही नाहीये, फक्त माझ्या काही जुन्या गोष्टी आहेत. पण काजलने त्यांचे काही ऐकले नाही आणि तिने पटकन पिशवीची गाठ सोडली आणि त्यांचे जेवढे सामान होते ते सगळे जमिनीवर फेकून दिले. त्या पिशवीत बस काही जुने कपडे आणि एक छायाचित्र होते. काजलने छायाचित्र जमिनीवर पडलेले पाहिले तर म्हणू लागले, यात तर पैसे नाहीत, उलट हे न जाणे कसला कचरा भरून ठेवला आहे. मला तर वाटत होते की यात पैसे असतील, पण हाच तर सगळा कचऱ्याचा मालच निघून आला. तिने रागाने सर्व सामानांवर जोरदार लात मारली आणि त्याला आनंदीबाईच्या खाटेखाली ढकलून दिले. हे पाहून आनंदीबाईच्या डोळ्यातून अश्रू निघून आले. त्याने थरथरत्या हातांनी जमिनीवर विखुरलेल्या गोष्टींना एक एक करून उचलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्यांची नजर फळांवर पडली, जी मधू बहिणीने त्यांना दिली होती. काही संत्री आणि केळी जमिनीवर घसरत होती. हे पाहून तर आनंदीबाईच्या दोन्ही सुनांच्या डोळ्यात चमक आली. काजल एकदम रागाने ओरडून म्हणाली, बघा बघा कशी म्हणत होती की मी पैसे घेतले नाहीत. जर पैसे घेतले नाहीत तर मग ही संत्री आणि केळी काय आकाशातून टपकली. या गोष्टीवर आनंदीबाई तोत्रे बोलत म्हणू लागली की ही फळे मी नाही खरेदी केली आहे सुनबाई, उलट माझी मैत्रीण मधूने दिली आहेत. पण तसेच बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच विभाने त्यांना का नाही देणार, आता घरात भीक मागण्याची वेळ जी आली आहे. तर आनंदीबाई म्हणू लागल्या, नाही सुनबाई, मी तिला नकार दिला होता, पण तरीही तिने मला जबरदस्ती पकडून दिली आहे. तेवढ्यात काजल घुरत म्हणाली, अच्छा, तर आता तुम्ही चोरी करण्यासोबत बहाणे बनवू लागलात, खोटंही बोलता. तिने तेवढ्यात एक नजर जमिनीवर पडलेल्या फळांवर टाकली आणि आपले नाक पुरडत म्हणाली, तसेही ही सडलेली फळे आमच्या कोणत्याही कामाची नाहीत. तिने लात मारून फळांना पुन्हा दूर फेकून दिले. बस करा, खूप झालं. आनंदीबाईने एकदम हिंमत गोळा केली आणि जोरात म्हणाल्या, खूप ऐकून घेतले मी तुम्हा लोकांचे, आता बस, आता आणखी काही नाही. त्यांना रागात पाहून दोन्ही सुना एकमेकींकडे पाहू लागल्या आणि मग खांदे उडवून तिथून निघून गेल्या, जसे काही झालेच नसावे. मग त्यांनी आपले पती यशवंतरावाचे छायाचित्र उचलले आणि आपल्या छातीशी लावून घेतले आणि स्वतःला सांभाळत खाटेवर झोपून गेल्या. काही वेळानंतर आनंदीबाई खाटेवरून उठल्या आणि आपल्या कपड्यांमध्ये काहीतरी शोधू लागल्या. तेवढ्यात अचानक त्यांच्या हाताला एक चावी लागली. ही तीच चावी होती जी त्यांचे पती यशवंतरावांनी अनेक वर्षापूर्वी दिली होती, हे सांगत की आनंदी, ही चावी नेहमी सांभाळून ठेव, यात तुझ्या नावाचा अधिकार आहे. यशवंतरावांचा आवाज त्यांच्या कानात गुंजत होता. बघ आनंदी, माणसाचे वागणे वेळेसोबत बदलत राहते. जे आज आपल्याला सर्व काही मांडतात, डोक्यावर बसवतात, उद्या तेच लोक आपल्याला डोक्यावरून उतरवून जमिनीवरही बघू शकतात, आपल्याला परकेही मानू शकतात. पण जो तुझा अधिकार आहे तो तुझ्याकडून कोणीही कधीच नाही हिरावून घेऊ शकणार. जर कधीही वेळ बदलली आणि तुला वाटले की घरचे काही तुझी बेइज्जती करत आहेत, तर त्यावेळी तू या चावीचा वापर कर. आनंदीबाईच्या डोळ्यात हे सगळे विचार करताना अश्रू आले. तर काय यशवंतरावांनी आधीपासूनच सगळे काही समजून घेतले होते? काय त्यांना हे ठाऊक होते की एक दिवस त्यांचे स्वतःचे मुलगे आणि सुना त्यांच्यासोबत असे करतील? हे विचारतच त्यांचे हृदय वेगाने धडधडू लागले. आता त्यांना या चावीचे सत्य जाणून घ्यायचे होते. आज त्यांना यशवंतरावांनी सांगितलेल्या त्या सर्व गोष्टी आठवत होत्या. आनंदी, ही चावी फक्त तुझ्यासाठी आहे, म्हणूनच ही कधी कोणाला देऊ नकोस. आणि जर कधी याची गरज भासली तर मग तू ही चावी घेऊन बँकेत जा आणि तिथे बँक मॅनेजरला दाखव, तो तुला सगळे काही समजावून सांगेल. हे विचार केल्यानंतर आनंदीबाईंना आता फक्त सकाळ होण्याची प्रतीक्षा होती. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि मग खाटेवर झोपून डोळे बंद केले. सकाळचा पहिला किरण जेव्हा खिडकीतून आत आला तर त्यापूर्वीच आनंदीबाई उठल्या होत्या. त्यांनी आपल्या खोलीत चारी बाजूंना नजर फिरवली तर काल रात्रीचे विखुरलेले सामान अजूनही तसेच पडलेले होते. पण आता या सगळ्याने त्यांना काही फरक पडत नव्हता. त्यांच्या डोक्यात बस एकच गोष्ट होती की आज बँकेत जाऊन या चावीच्या मागे कोणता मोठा राज आहे तो जाणून घ्यायचा. त्यांनी पटकन चावीला आपल्या साडीच्या पदरात छान बांधून घेतले आणि मग आपली जुनी पिशवी खांद्यावर अडकवली आणि हळूच चालत दारापाशी पोहोचल्या. पण जसे त्यांनी दार उघडले तर समोर काजल उभी होती. कुठे चाललात आई? काय मंदिरात चाललात? आनंदीबाईंनी हळूच म्हटले. हो सुनबाई, मी मंदिरातच जात आहे. या गोष्टीवर काजल त्यांना घुरत डोक्यापासून पायापर्यंत पाहू लागली आणि मग म्हणाली, मला तर असं वाटत नाही. मला तर वाटतंय की तुम्ही मंदिरात नाही तर कुठे दुसरीकडेच चाललात. माहीत नाही आता कोणता नवीन ड्रामा करू इच्छिता. आनंदीबाईंनी तिच्या या बोलण्यावर काहीच म्हटले नाही आणि बस एका खोट्या हास्यासोबत त्या पुढे निघून गेल्या. आनंदीबाईची नवीन सुरुवात बँकेत पोहोचून त्यांनी तिथे मॅनेजरला म्हटले, बाळा, मला माझ्या
पतीने ही चावी दिली होती आणि सांगितले होते की ही बँकेत दाखव. मॅनेजरने चावीला लक्षपूर्वक पाहिले आणि मग तो आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर काहीतरी चेक करू लागला. यानंतर तो काही मिनिटात उठून आपल्या कॅबिनच्या आत निघून गेला. थोड्याच वेळानंतर जेव्हा तो परत आला तर त्याच्यासोबत बँकेचा आणखी एक मोठा अधिकारी होता. त्याने आनंदीबाईंना म्हटले, आजी तुम्ही आमच्यासोबत चला. आनंदीबाईंचे हृदय हे सगळे ऐकून वेगाने धडधडू लागले. त्या अधिकाऱ्यासोबत आत कॅबिनमध्ये निघून गेल्या आणि खुर्चीवर बसत म्हणाल्या, बाळा मला काहीच समजण्यात येत नाहीये की ही चावी अखेर कोणत्या गोष्टीची आहे. तर मॅनेजर हसत म्हणाला, आजी ही कोणती सर्वसामान्य चावी नाहीये. तुम्ही तुमचे ओळखपत्र द्या कारण तुमच्या ओळखीची तपासणी करायची आहे. बँकेचे नियम खूप कडक असतात. या गोष्टीवर आनंदीबाई हलक्या हास्यासोबत म्हणाल्या, मला ठाऊक होतं बाळा की ओळखपत्राची गरज पडेल म्हणूनच मी त्याला आपल्यासोबत घेऊन आले आहे. हे सांगत त्यांनी आपले ओळखपत्र पिशवीतून काढून बँक मॅनेजरला दिले. मॅनेजरने त्यांच्या ओळखीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि एका कर्मचाऱ्याला बोलावले. तो त्यांना घेऊन लॉकर रूमच्या दिशेने गेला आणि हळूच म्हणाला, आजी हेच तुमचे लॉकर आहे. तुम्ही तुमच्या चावीने याला उघडू शकता. जसे लॉकर उघडले तर त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्यांच्या आत काही दागिने, जमीन जायदादचे कागदपत्र आणि एक मोठा लिफाफा ठेवलेला होता. आनंदीबाईंनी थरथरत्या हाताने तो लिफाफा उघडला तर आत एक पत्र ठेवलेले होते जे त्यांच्या पतीने लिहिलेले होते. आनंदी, जर आज तू हे पत्र वाचत आहेस तर कदाचित आतापर्यंत मी या जगात नाहीये, पण माझा पूर्ण प्रयत्न हाच राहिला आहे की तुला कधी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. मी माझ्या आयुष्यात जे काही कमावले आहे ते तुझ्या नावावर केले आहे. हे लॉकर तुझ्या सुरक्षिततेसाठी आहे, जेणेकरून तुला कोणापुढे हात पसरवण्याची गरज पडू नये. हे सगळे वाचताच आनंदीबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना आपल्या पतीची सांगितलेली प्रत्येक गोष्ट आठवू लागली. त्यांच्या हृदयात एक नवीन आशा जागी झाली. त्यांनी आपल्या पतीच्या पत्राला आपल्या छातीशी लावून घेतले आणि दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या आयुष्यात जो दुःखाचा सिलसिला जारी होता, आज त्यांना त्या सिलसिल्याला संपवण्याची ताकद मिळून गेली होती. मॅनेजरने हळूच त्यांना म्हटले, आजी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही याला तुमच्या बचत खात्यात सुद्धा ट्रान्सफर करून घेऊ शकता किंवा जर गरज असेल तर यातले काही पैसे काढूही शकता. आनंदीबाईंनी म्हटले, मला थोडेसे पैसे काढायचे आहेत आणि बाकी मी माझ्या बचत खात्यात ट्रान्सफर करून घेऊ इच्छिते. थोड्याच वेळात पैसे त्यांच्या खात्यात जमा केले गेले आणि काही पैसे त्यांच्या हातामध्येही दिले गेले. त्यांनी कागदपत्रे आणि दागिन्यांना चांगल्या प्रकारे गोळा केले आणि सुरक्षित बँकेतच ठेवून दिले. जेव्हा त्या बँकेबाहेर निघाल्या तर सूर्य खूप वेगाने चमकत होता. आता भला त्यांना कुठे जावे पाहिजे हेच त्या तिथे उभे राहून विचार करत होत्या की तेवढ्यात त्यांना मागून कोणीतरी हाक मारली. आजी. आनंदीबाईंनी जेव्हा मागे वळून पाहिले तर तोच संजय होता जो काही दिवसापूर्वी त्यांना मंदिरात भेटला होता. आजी तुम्ही इथे बँकेत? संजयने जवळ येत म्हटले तर आनंदीबाई हलक्या हास्यासोबत म्हणाल्या, हो बाळा, ते मला काही महत्वाचे काम होतं. आता मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगू इच्छिते. संजयने त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वासाने पाहिले पण एकटेपणाची एक हलकीशी झलकही दिसून आली. तो लगेच बोलला, आजी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्यासोबतही चालू शकता. मी तुमच्याशी आधीही बोललो आहे. संजयचे शब्द त्यांना खरे वाटले पण त्या कोणावरही ओझं बनू इच्छित नव्हत्या. म्हणूनच त्यांनी म्हटले, संजय बाळा, आता मी कोणासाठी ओझं बनू इच्छित नाहीये. तर संजय हसून म्हणाला, तुमच्याशी कोणी म्हटले आहे की तुम्ही माझ्यासाठी ओझं बनाल? आईचे घर त्यांचे स्वतःचे असते. तुम्हाला जोपर्यंत वाटेल की तुम्हाला राहायचे आहे तोपर्यंत तुम्ही राहा आणि जेव्हा तुमचे मन करेल तेव्हा तुम्ही तुमचा रस्ता स्वतः निवडू शकता. पण एकदा तुम्ही माझ्यासोबत चला तर खरे. हे ऐकताच आनंदीबाईंनी म्हटले, ठीक आहे बाळा, पण मी बस काही दिवसासाठीच चालेन. संजयने म्हटले, ठीक आहे आजी. मग तो त्यांना आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन आला. जेव्हा ते घरी पोचले तर दारात संजयची पत्नी आशा उभी होती. जशी तिने आनंदीबाईंना पाहिले तर लगेच धावत येऊन त्यांना मिठी मारली आणि त्यांना घराच्या आत घेऊन गेली. घरात शिरताच आनंदीबाईंना एक वेगळाच सुखाचा अनुभव आला. कुठेही कोणताही टोमणा नव्हता, कोणतीही विषारी गोष्ट नव्हती, कोणतीही द्वेषयुक्त नजर नव्हती. आज संजय आणि आशा समोर त्यांनी आपला निर्णय सुनावला की मी आता माझ्या संपत्तीचा वापर त्या लोकांसाठी करू इच्छिते जे माझ्यासारखे बेघर होतात. मी एक आश्रम उघडेन जिथे वृद्ध माणसांना आदरासोबत राहण्याचा अधिकार मिळेल. हे ऐकताच संजय आणि आशा अभिमानास्पद नजरेने आनंदीबाईकडे पाहू लागले. आजी ही तर तुम्ही खूप चांगली गोष्ट सांगितली आहे, संजयने म्हटले. तर आनंदीबाईंनी दीर्घश्वास घेतला आणि आपल्या अश्रूंना रोखत मजबूत आवाजात म्हणाल्या, बाळा तू बस, मला उद्या कोणत्या तरी चांगल्या वकिलाकडे घेऊन चल. आनंदीबाईच्या डोळ्यात आता कोणतीही भीती नव्हती. त्या एका नवीन सकाळ आणि एका नवीन सुरुवातीसाठी पूर्णपणे तयार होत्या. अशी सुरुवात जी त्यांच्या माध्यमातून समाजात वृद्धांसाठी आदराने जगण्याची आणि आपल्या अधिकारांसोबत जीवन घालवण्याची नवीन कहाणी लिहिणारी होती. तिकडे आनंदीबाईचे मुलगे आणि सुना अस्वस्थ होऊ लागले होते. अखेर आई अजूनपर्यंत का आली नाही? कुठे त्यांना काही झाले तर नाही ना? धीरजने म्हटले तर काजल रागाने म्हणाली, आता इतकीही अस्वस्थ होण्याची कोणती गोष्ट नाहीये.
असू शकतं की त्या आपल्या एखाद्या मैत्रिणीला भेटायला निघून गेल्या असतील किंवा मग आमच्यावर नाराज होऊन कुठे बसल्या असतील. विभाजी आतापर्यंत गप्प होती, ती हळूच म्हणाली, पण आईने कधी असं केलं नाही. मग कितीही वेळ का होईना, पण त्या कधी कोणाच्या घरी रात्रभर थांबत नव्हत्या. कुठे असे तर नाही ना की खरोखर त्यांच्यासोबत काही वाईट झाले असेल. आतापर्यंत ज्या लोकांना आनंदीबाईच्या असण्याने काही फरक पडत नव्हता, आज तेच लोक अस्वस्थतेने दाराकडे पाहत होते. रात्रभर जेव्हा आनंदीबाई घरी परतल्या नाही तर धीरज आणि निखिलला काळजी वाटू लागली. सकाळ होताच दोन्ही आपल्या आसपासच्या भागात चौकशी करू लागले, पण कोणालाही आनंदीबाईबद्दल काहीही माहीत नव्हते. त्यांची अशी कोणती मैत्रीणही नव्हती ज्यांच्याकडे त्या रात्रभर थांबल्या असतील. आनंदीबाईचा अंतिम निर्णय आणि मुलांची बरबादी. विभाने काळजी करत म्हटले की मला असे वाटते की आपल्याला पोलिसात रिपोर्ट नोंदवून दिली पाहिजे. अखेर आई पूर्ण 1 दिवसापासून लापता आहे. कुठे असे नको व्हायला की त्यांच्यासोबत कोणती अनपेक्षित घटना झाली असेल. पण काजल लगेच म्हणाली, अरे हे तू काय बकवास करत आहेस? पोलिसांकडे तर आपण चुकीनेही जाऊ शकत नाही. पोलीस तर उलट आम्हा लोकांना संशयाच्या नजरेत पाहतील, विचारू लागतील की तुम्ही लोकांनी सकाळपासून आतापर्यंत रिपोर्ट का नाही लिहिली होती. तर धीरजने सुद्धा या गोष्टीवर मान हलवली. हो, काजल अगदी बरोबर सांगत आहे. आई वृद्ध आहेत, असू शकतं त्या कुठे रस्ता चुकल्या असतील किंवा मग एखाद्या नातेवाईकांच्या घरी गेल्या असतील. आधी आपल्याला त्यांना स्वतःहूनच शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर या गोष्टीवर काजलने एक दीर्घश्वास घेत म्हटले, चला आता हे सगळे सोडा आणि जेवण वाढा. पुढच्या सकाळी बघू काय आहे. जर आई नाही आल्या तर मग तेव्हा विचार करू की आता पुढे काय करायचे आहे. तिकडे आनंदीबाई आज आरामात झोपल्या होत्या. इतक्या दिवसानंतर त्यांनी पोट भरून जेवण जे केले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांतता पसरली होती, जी कदाचित खूप प्रदीर्घ वेळेनंतर आली होती. सकाळी जेव्हा उठून आनंदीबाई बाहेर आल्या तर पाहिले की टेबलावर गरम गरम चहा, बटाट्याचे पराठे, दही सगळे काही ठेवलेले होते. नाश्ता केल्यानंतर आनंदीबाईंनी म्हटले, बाळा आज मला कोणत्या तरी चांगल्या वकिलाकडे घेऊन चल. संजयने हसून म्हटले, आजी मी आधीच एका वकिलाशी बोलून घेतले आहे. ते खूप चांगले आणि अनुभवी वकील आहेत. आपण आत्तापास नाश्ता करून त्यांच्याकडे चालतो. या गोष्टीवर आनंदीबाईंनी मान हलवली आणि मग नाश्त्यानंतर त्या संजय सोबत वकिलाच्या ऑफिसमध्ये निघून गेल्या. वकिलाने सविस्तरपणे आनंदीबाईचे पूर्ण बोलणे ऐकले आणि गंभीर अंदाजात म्हटले, आजी काय तुम्ही याबद्दल चांगल्या प्रकारे विचार केला आहे? आनंदीबाईच्या डोळ्यात कोणताही संकोच नव्हता. त्यांनी पक्क्या अंदाजात म्हटले, हो वकील साहेब, मी फक्त प्रॉपर्टीमधून बेदखल करण्याचे कागदपत्र नाही बनवू इच्छिते. उलट मी वर्तमानपत्रात एक सूचनाही काढू इच्छिते. मी जगाला हे सांगू इच्छिते की माझ्या मुलांचा माझ्या जायदादशी काही आणि माझ्याशी कोणताही संबंध नाहीये. मी त्यांना माझ्या प्रॉपर्टीमधून बेदखल करत आहे आणि आजच्या नंतर त्यांचे माझ्याशी कोणतेही नाते असणार नाही. संजय त्यांचे बोलणे ऐकून थक्क झाला. त्याने लगेच म्हटले, आजी तुम्ही इतका मोठा निर्णय घेत आहात काय? खरोखर तुम्ही असेच इच्छिता? आनंदीबाईच्या डोळ्यात त्यावेळी अश्रू होते, पण ते कमजोरीचे नाही तर एका नवीन हिंमतीचे अश्रू होते. त्यांनी म्हटले, हो बाळा, ज्या आईला आपल्याच घरात जेवणाचे 2 घासही मिळत नसतील तिला आता कोणत्याही आशेमध्ये किंवा लोभामध्ये पडले नाही पाहिजे. मी आता एक नवीन आयुष्य सुरू करू इच्छिते, जिथे आदर असेल, आपुलकी असेल, ना की लोभ आणि बेइज्जती. किल्ल्याने होकारार्थी मान हलवली आणि म्हटले, ठीक आहे आजी, मी पण सर्व कायदेशीर दस्तावेज तयार करून घेतो आणि वर्तमानपत्रात जाहिरात देण्याचे कामही पूर्ण करतो. वकिलाने सर्व कागदपत्रे तयार केली आणि म्हटले, आनंदीबाई आता फक्त तुम्हाला या सर्व कागदपत्रांवर सह्या करायच्या आहेत. यानंतर हे कायदेशीररित्या अगदी पक्के कागदपत्र बनून जातील. यानंतर तुमच्या मुलांचा तुमच्या प्रॉपर्टीवर कोणताही अधिकार राहणार नाही. आनंदीबाईने एक नजर त्या कागदपत्रांवर टाकली. खूप वर्षाचा त्रास, बेइज्जती आणि एकटेपणाचे दुःख त्यांच्या डोळ्यात उतरून आले. पण यावेळी त्यांचा हात नाही थरथरला. त्यांनी कोणत्याही संकोचाशिवाय त्या सर्व कागदपत्रांवर आपल्या सह्या करून दिल्या. संजय आणि आशा हे सगळे लक्षपूर्वक पाहत होते. वकिलाने कागदपत्रे सांभाळत म्हटले, तुम्ही अगदी निर्धास्त राहा आजी. उद्या सकाळपर्यंत ही बातमी वर्तमानपत्रात छापून येईल आणि कायदेशीररित्याही तुमच्या मुलांचे तुमच्याशी कोणतेही नाते राहणार नाही. वकिलाच्या ऑफिसमधून बाहेर पडताच त्यांनी निर्णय घेतला की आता आपल्या मुलांच्या जीवावर नाही तर बस आपल्या पतीच्या पैशाच्या जीवावर जगतील. सगळ्यात पहिला निर्णय त्यांचा हा होता की आपल्या मुलांना त्यांची औकात दाखवायची आहे. पुढच्या सकाळी आनंदीबाईच्या हातात वर्तमानपत्र धरलेले होते, ज्याचा एक कोपरा थोडासा दुमडलेला होता. त्यांच्या डोळ्यात आज ना तर कोणते दुःख होते ना कोणती उदासी, फक्त एक पक्का निर्णय होता. त्या संजय सोबत आपल्याच घराच्या समोर उभ्या होत्या. त्यांनी काही वेळ विचार केला आणि मग दारावर जोरदार थाप दिली. दार उघडले तर समोर काजल आणि विभा उभ्या होत्या. अरे तुम्ही आल्या अखेर, कुठे होत्या? 2 दिवसांपासून मागून त्यांचे मुलगेही लगेच आले. तेही धक्का होते. धीरजने म्हटले, आई तुला लाज वाटली पाहिजे, अशी तू कोणाच्याही घरी राहू लागतेस? आनंदीबाईच्या चेहऱ्यावर हे एकताच हलकेसे हसू आले आणि त्यांनी हळूच वर्तमानपत्र त्यांच्याकडे वाढवले आणि कडक आवाजात म्हणाल्या, याला आधी वाचा. मुलाने वर्तमानपत्र पकडले आणि जसे त्याने वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला.
मी आनंदी देवी आपल्या दोन्ही मुलांपासून आणि दोन्ही सुनांपासून प्रत्येक प्रकारचे नाते संपवत आहे. माझी पूर्ण प्रॉपर्टी आणि माझे खरे घर आता फक्त माझ्या नावावर आहे आणि मी कायदेशीररित्या हे ठरवले आहे की माझ्या मरणानंतरही त्यांना यात कोणताही अधिकार किंवा हिस्सा मिळणार नाही. जे की मला आपल्या घरात नाही ठेवू शकत ते माझ्या प्रॉपर्टीचेही हकदार नाही असू शकत. हे पाहून मुलांचे आणि सुनांचे होशच उडाले. घरात एकदम स्मशान शांतता पसरली. धीरज थरथरत्या आवाजात बोलला, आई हे सगळं काय आहे? तर आनंदीबाईने रागाने म्हटले, मला आई म्हणून हाक मारू नकोस. जेव्हा मी घरात रडत राहिले, तडपत राहिले, तेव्हा तर तू एक वेळ सुद्धा माझी साथ दिली नाहीस. तेव्हा या सुना मला प्रत्येक वेळी बेइज्जती करत होत्या. त्यावेळी तुम्ही लोकांनी आपली नजर फिरवून घेतली. आता मीही तुम्हा लोकांना या घरातून काढत आहे. हे ऐकून दोन्ही भाऊ गयाबया करत म्हणाले, आई आम्हाला माफ करून दे. असे आमच्यासोबत करू नकोस. तेवढ्यात काजल रागाने ओरडत म्हणाली, कोणीही नाही निघणार. हे घर आमचेही आहे. तर आनंदीबाईंनी एक जोरदार चपराक काजलच्या तोंडावर लगावली आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या, हे घर फक्त आणि फक्त माझ्या नावावर आहे आणि मी हा निर्णय घेतला आहे की आतापासून घरात तुमची कोणतीही जागा नाहीये. हे ऐकतात दोन्ही मुलांचे अवसान गळाले. निखिल तोत्रे म्हणू लागला, आई आम्हाला माफ करून दे. पण आता तर आनंदीबाईंनी काहीच ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी रागाने ओरडत म्हटले, माझा निर्णय अटल आहे. निघा माझ्या घरातून आणि पुन्हा कधी या उंबरठ्यावर आपली घाणेरडी पावले टाकू नका. दोन्ही मुलगी आणि सुना आपले सगळे सामान घेऊन घरातून निघण्यासाठी मजबूर झाले आणि आनंदीबाई पूर्ण घरात एकट्या राहिल्या. त्याने आपल्या घराला एका वृद्धाश्रमात बदलून टाकले, जेणेकरून प्रत्येक वृद्ध माणसाला पोट भरून जेवण आणि आदर मिळू शकेल. हा वृद्धाश्रम चालवण्यास संजय आणि आशाने त्यांची पूर्ण साथ दिली आणि तिकडे त्यांचे मुलगे आणि सुना दारोदारी ठोकरा खात फिरत होते. अखेर आज त्यांना आपल्या कर्माचे फळ मिळूनच गेले होते. तर मित्रांनो, आमची आजची कहाणी आम्हाला हे शिकवते की माणसाने कधीही आपल्या आई वडिलांच्या मजबुरीला आणि प्रेमाला कमजोरी नाही समजले पाहिजे. कारण जेव्हा सन्मान संपून जातो तर नाती सुद्धा तुटून जातात आणि मग पश्चातापाशिवाय काही उरत नाही. तर मित्रांनो, तुम्ही लोक कोणत्या शहरातून आमची कहाणी ऐकत आहात आणि तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हाईप द्या. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल तर मला सुपर थँक्स देऊन आपले प्रेम आणि सपोर्ट नक्की दाखवा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशा शानदार कहाण्या आणत राहीन. ही कहाणी केवळ मनोरंजन आणि सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने लिहिली गेली आहे. कहाणीची सर्व पात्रे, घटना आणि ठिकाणे काल्पनिक आहेत. याचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, कुटुंब किंवा समाजाच्या भावनांना ठेच पोहोचवणे नाहीये. कहाणीत दाखवलेले विचार आणि परिस्थिती केवळ जागरूकता आणि शिकवण देण्यासाठी प्रस्तुत केली गेली आहे. धन्यवाद.